आठवले वर्षावरची ही दृश्य आहेत। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सध्या एकत्र आहेत। अजित पवारही त्यांच्या सोबत आहेत, तर रामदास आठवले हे देखील सध्या वर्षावर दाखल झालेले आहेत। महायुतीचे नेते आता विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र भेटलेले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार महायुतीच्या विजयाचे हे शिल्पकार आता एकत्रित आलेले आहेत। आजचे महायुतीचा विजय सेलिब्रेट करतायत। घटक पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या निकालाचे तीनही हे किंग मेकर सध्या एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आपण पाहतोय। कशा प्रकारे महाराष्ट्र पुन्हा एकदा महायुतीने काबीज केलेला आहे। आपला गड तर राखलेला आहेच, मात्र इतरही काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, इतरही गट जे आहेत ते काबीज केलेले आहेत महायुतीने। सध्याची ही आकडेवारी जर आपण पाहिली तर महायुतीच्या वाट्याला 224 जागा आलेल्या आहेत आणि याचेच शिलेदार सध्या वर्षावर आपण पाहतोय। तर ही वर्षा बंगल्यावरची दृश्य आहेत। या ठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह घटक पक्षाचे सगळे नेते एकत्रित आलेले आहेत। घवघवीत असं यश महायुतीनं राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेलं आहे आणि त्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी एकमेकांची भेट घेत आहेत हे नेते। अर्थात यानंतर आता नवीन सरकारचा शपथविधी सोमवार किंवा मंगळवारकडे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबतची चर्चा सुद्धा होऊ शकते। आगामी काळात कशा प्रकारे पावलं टाकायची आहेत, नेतृत्वासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। अर्थात मात्र आज हा सेलिब्रेट विजय करायचा आहे, त्यामुळे हे सगळे नेते एकत्र भेटतायत। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातोय। गेली 5 वर्ष जास्त आमदार असूनही भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर होता, त्यामुळे प्रश्न अजूनही हा अनुत्तरितच आहे की नेमका मुख्यमंत्री कोणाचा होणार। प्रत्येक पक्षाकडून आपलाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातोय, मात्र आता मुख्यमंत्री कोणाचा होणार येत्या 1 ते 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। पुन्हा एकदा जास्त आमदार जिंकून भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी या निवडणुकीत ठरलेली आहे, तर महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते हे देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत। तर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार महायुतीच्या विजयाचे हे 3 शिल्पकार, महायुतीचे हे सर्वोच्च नेते वर्षा बंगल्यावर एकत्र आलेले आहेत। अर्थात एकमेकांचं अभिनंदन आहेच, मात्र महायुतीनं हा जो विजय साकारलेला आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत, त्याबद्दलच एकमेकांचं अभिनंदन करतानाच आगामी काळातली वाटचाल सुद्धा ठरवली जाते। घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या विधानसभा निवडणुका लढवल्या गेलेल्या होत्या। दुसरीकडे गेल्या 5 वर्षात राज्यात जी काही राजकीय समीकरणं बदललेली होती, त्यानंतर साकारलेली ही महायुती होती। अजित पवार हे नंतर या सरकारमध्ये सामील झालेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसोबत येऊन भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केलेली होती। ही सगळी गणितं बदललेली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना महायुतीला नेमका कशा प्रकारे सामोरं जायचं याची रणनीती या तिन्ही नेत्यांनी आखलेली होती। वेळोवेळी केंद्रातल्या नेत्यांकडून सुद्धा याबद्दल चर्चा करून मार्गदर्शन घेण्यात आलेलं होतं। एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत। संभाजीनगरमधून भाजपच्या अतुल सावे यांचा विजय झालेला आहे आणि मालाडमधून असलम शेख हे 6600 मतांनी विजयी झाले। तर मालाडमध्ये आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार उभे होते। असलम शेख यांच्या विरोधात त्यांची लढत होती, मात्र मालाडमधनं असलम शेख यांनी आपली जागा राखलेली आहे। 6600 मतांनी ते विजयी झालेले आहेत। तर एकीकडे लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागलेला होता त्याने महाविकास आघाडीला बळ मिळालेलं होतं, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड होतं। महायुतीच्या नेत्यांना म्हणूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता, मात्र फेक नरेटिव्हचा मांडलेला मुद्दा असेल, लाडक्या बहिणीसाठी आणलेली योजना असेल, यासही इतरही अनेक जे योजना आणण्यात आलेल्या होत्या, वेळोवेळी काही वेगळे निर्णय घेण्यात आलेले, पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल। वर्षा बंगल्यावर सध्या शिंदे, फडणवीस, अजित पवार एकत्र आलेले आहेत। या तीनही नेत्यांचं अभिनंदन अमित शहा यांच्याकडून करण्यात आलेला आहे। 1 ते 2 दिवसांनी सोमवार किंवा मंगळवारकडेच नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, वानखेडे किंवा शिवाजी पार्कवर शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर या विजयानंतर महायुतीला मिळालेल्या या घवघवीत यशाचं सेलिब्रेशन हे सगळे नेते एकत्रितपणे वर्षा बंगल्यावर करताना आपण पाहतोय। नक्कीच संभाजीनगर पूर्वमधून भाजपच्या अतुल सावे यांनी विजय संपादित केलेला आहे। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा मात्र पराभव केलेला आहे। तर या ठिकाणी अतुल सावे पिछाडीवर होते, त्यामुळे पराभवाच्या छायेत होते, मात्र नंतरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि विजय संपादन केला। दुसरीकडे वर्षा बंगल्यावर सध्या शिंदे, फडणवीस, अजित पवार घटक पक्षांचे नेते, प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सध्या जमलेले आहेत। महायुतीच्या या घवघवीत यशाबद्दल एकमेकांचं अभिनंदन करत या नेत्यांमध्ये सध्या विजयी जल्लोष, विजयी संवाद होताना आपण पाहतोय। ही निवडणूक तीनही नेत्यांसाठी खरं तर अस्तित्वाची होती। प्रत्येक जणाकडून आपली वेगळी लढाई या निवडणुकीत लढली जात होती। फडणवीस